आज डे 4th मध्ये मी पांडुरंगाचं पेंटिंग घेतलेलं आहे, जे फार ट्रेंडिंग आहे आणि आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे, पण पुढच्या आषाढी एकादशीसाठी तुम्हाला हे नक्कीच यूज होणारं पेंटिंग आहे. तर आता ह्याला सगळ्यात पहिलं मी तुम्हाला स्क्रीनवरती हा फोटो शेअर करेन. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर तुम्ही A4 साइजचं प्रिंटआउट हे काढून घ्यायचं आहे आणि A4 साइजचं प्रिंटआउट काढून घेतल्यानंतर तुम्हाला ते ट्रेस करायचं आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर केलंय, की तुम्ही हे ट्रेसिंग कसं करणार आहात. तरी पण मी हे अशा पद्धतीने ठेवून दाखवते पुन्हा, की आपण इथे पेंटिंग ठेवलेलं आहे. बघा हे पेंटिंग आहे. त्याच्यानंतर मी कार्बन पेपर यूज केला आहे. कार्बन पेपर हा ऑफ व्हाईट रंगाचा आहे. कारण की माझं फॅब्रिक जे आहे मेन तो आहे पांढऱ्या रंगाचा. जेणेकरून त्याच्यामध्ये फारसं डाग वगैरे उठू नये म्हणून मी ऑफ व्हाईट रंगाचा वापरलेला आहे. तुम्ही येलो रंगाचाही वापरू शकता, पिवळ्या रंगाचा. आणि मी इथे सेलो टेप्स लावून घेतले. सेलो टेप म्हणजे पेपर टेप आहेत ते. आपल्याला सेलो टेप नाही तर पेपर टेप वापरायचं आणि त्याच्यानंतर मी इथे ट्रेस करून घेतलेला आहे. ट्रेस करताना थोडंसं पॉइंटेड पेनचा यूज करणार आहात तुम्ही. पॉइंटेड पेनचा यूज केलात की तुम्हाला लाईन्स परफेक्ट मिळतील आणि ट्रेसिंग करताना पण ट्रेसिंग चुकवू नका. आता मला चुकवू नका ह्याचा अर्थ काय? तर जर तुमचं हे लाईन इथे आहे, तर ती अशीच ड्रॉ तुम्हाला करायची आहे. तर बऱ्याचदा आपण करता थोडंसं हळू ट्रेस करा. करता बऱ्याचदा तुमचे शेप्स चुकू शकतात. जेणेकरून प्रॉब्लेम होईल. म्हणून ट्रेसिंग करतानाही एकदम परफेक्टली ट्रेस करायचं आहे, फार महत्वाचं आहे. तर आता आपण हे ट्रेसिंग करून घेतलेलं आहे. पण हे ट्रेस कसं करायचं हे सांगण्यासाठी मी असंच ठेवलेलं आहे आणि ट्रेस करून झालं की आपण रिमूव्ह करायचं हे सेलो टेप वगैरे सगळं आणि पेपर टेप असल्यामुळे कोणत्याही प्रकारे तुमचं फॅब्रिक खराब होणार नाहीये किंवा तुमचं हे पेपरही फाटणार नाहीये. तुम्ही आता बघू शकाल तर व्यवस्थित पद्धतीने ट्रेसिंग झालेलं आहे. ट्रेसिंग असंच परफेक्टली व्हायला पाहिजे आणि आता ट्रेसिंग करून घेतलेलं आहे. आता पेंटिंग करायची. तर पेंटिंग करण्यासाठी आपण फॅब्रिक पेंटचा वापर करणार आहोत. फॅब्रिक पेंटिंगमध्ये आपल्याला कोणते रंग लागणार आहेत, ते पांढरंग पेंटिंगला करण्यासाठी ते बघून घ्या. त्यात सगळ्यात इम्पोर्टंट रंग आहे तो ब्लॅक रंग आहे. त्यानंतर मग येलो शेड आहे. त्या मागच्या पार्टमध्ये जर तुम्ही बघाल, इथे ह्या पार्टला मी इथे ऑरेंज शेड दिसते बरोबर आहे. पण मी इथे थोडेसे कलर शेड्स यूज करणार आहे, जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. आता रंगसंगती तुम्ही तुमच्या प्रमाणे करू शकता. इथे पांडुरंगाने आपल्याला काळा रंगच द्यायचा आहे, जेणेकरून ते छान दिसेल. पण तो विटेला आहे किंवा मागच्या सूर्याला जो रंग आहे किंवा चंद्राला जो रंग आहे, तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता. हा बॅकड्रॉपचा जो रंग आहे, तो पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता. इथे थोडासा आकाशी निळा कलर आहे. तुम्हाला वाटते की तो रंग नकोय किंवा रंगही अजून सुंदर दिसेल, तुम्ही तोही रंग देऊ शकता. तर कंपल्सरी नाहीये, ओन क्रिएटिव्हिटी असेल, तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते करू शकता. जेणेकरून अजून अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल आणि तुम्ही एक्सपेरिमेंटही करा, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की असं केल्याने अजूनही खुलून किंवा सुंदर दिसायला सुरुवात होईल. तर मग हे असं पेंटिंग करून घ्यायचंय आपल्याला. मी काळा रंग घेतलेला आहे, ब्लॅक आहे, याच्यामध्ये लेमन येलो रंग आहे, व्हाईट आहे आणि हा ऑरेंज शेड आहे. एकदा रंग बघून घ्या व्यवस्थित. आता आपण कलर यूज करायचे आहेत. आता मटेरियल सगळ्यात इम्पोर्टंट फॅब्रिक कलर्स आहेत. त्यानंतर आउटलाइनरसाठी मी हा सिल्व्हर कलरचा आउटलाइनर घेतलेला आहे. हे बघा इथे दिलेलं आहे नाव. पर्ल मेटॅलिक कलर आहे हा आणि आपण हा घेतलेला आहे फेविक्रिल कंपनीचा आहे. मी सांगितलं ब्रँड महत्वाचं नाहीये. फक्त 3D आउटलाइनर्स हा पाहिजे म्हणून मी हा घेतलाय. मेटॅलिक गोल्ड कलर पण घेतलेला आहे बघा. इथे पर्ल मेटॅलिक गोल्ड कलर आहे हा. हे असं. त्यानंतर ब्रशचा वापर करणार आहोत आपण. ब्रश फ्लॅट घेतलेला आहे 2 ते 4 नंबरचं फ्लॅट ब्रश. त्यानंतर पॉइंटेड ब्रश घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण एजेसला रंग करतो, त्यावेळेस आपण पॉइंटेड ब्रशचा वापर करायचा आहे. 000 किंवा 0 नंबरचा ब्रश आहे राउंडमध्ये आणि राउंडमध्ये एक 8 नंबरचा ब्रश घेतलेला आहे. तुम्ही फ्लॅटही थोडा मोठ्या नंबरचा ब्रश घेऊ शकता, जेणेकरून आपण फटाफट कलरिंग करूया. त्यानंतर आपण पॅलेट घेतलेला आहे. पॅलेट आपल्याला नेहमी लागतं. पॅलेट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काहीही घरातल्या वस्तू वापरू शकता. डिश आहे, प्लेट आहे, यूज करा. त्यानंतर कंटेनरमध्ये वॉटर घेतलेला आहे. आता आपण पेंटिंगला सुरुवात करायची. पेंटिंगला सुरुवात करताना आपल्याला नेहमी रिंग फिक्स करून घ्यायची. मागील व्हिडिओमध्येही शेअर केलंय मी. फक्त आपल्याला आरी सारखी रिंग खूप टाईट फिक्स करायची नाहीये. थोडीशी लूज असेल तरी जमणार आहे. काहीच हरकत नाहीये. आणि तुम्ही पांडुरंगाचं हे पेंटिंग छान ब्लाउजच्या मागेही करू शकता. त्यानंतर मग तुम्ही मुलांचे कुर्त्यावरती
किंवा कुठल्याही जेन्ट्सच्या कुर्त्यांवरतीही हे पेंटिंग करू शकता. खूप छान दिसतं. ज्यावेळेस शाळेत वगैरे वारी वगैरेचं फंक्शन असतं, आषाढी एकादशीचं, त्यावेळेस तुम्ही मुलांच्या क्लोथ्सवरती किंवा कपड्यांवरती अशी पेंटिंग करून दिली, तर अजून उत्कृष्ट आणि सुंदर दिसतं. हे बघा अशा प्रकारे आपण रिंग फिक्स करून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला अजून एक सांगेन मी, की आता बघा पेंटिंग करताना रिंगमध्ये जर फुल साईज येत नसेल, कारण की मी तुम्हाला 10 नंबरची रिंग सांगितली. तुम्ही जर अवेलेबल करून घेणार असाल 12 नंबरची किंवा मोठी रिंग 16 इंचाची आरीवरची तुमच्याकडे आहे रिंग. जर तुम्ही ते ब्लाउजवरती किंवा कोणत्याही मोठ्या फॅब्रिकवरती करणार असाल, तर तुम्ही ती रिंग वापरा. पण आता आपण सॅम्पलसाठी करणार आहोत. आपण आपला फोल्डर तयार करायचा आहे. जेणेकरून आपण हे सॅम्पल्स तुमच्या फोल्डरमध्ये स्टिक करू शकता. तर त्यासाठी मी छोटीच रिंगचा वापर करा असं सांगितलेलं आहे. तर पूर्ण पेंटिंग बसणार नाही कदाचित. आता बसवायचं असेल तर तुम्ही थोडंसं वर-खालीही करू शकता. दाखवते मी पुन्हा एकदा. हे बघा अशा प्रकारे थोडंसं इथे बघा जागा आपली रिकामी आहे. तर इथे एवढी पेंटिंग वरती घेऊनही तुम्ही असं फिक्स करू शकता. जेणेकरून तुमचं एकत्र होऊन जाईल. पण समजा तुमच्याकडे एखादी रिंग तुम्ही अशी वापरताय, ज्याच्यामध्ये हे पूर्ण पेंटिंग एकत्र बसत नाहीये, त्यावेळेस काय करायचं? तर पूर्ण वरच्या साइडची पेंटिंग झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं. सुकल्यानंतर मग खालच्या बाजूला रिंग शिफ्ट करून खालचं पेंटिंग कंप्लीट करायचं. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पेंटिंग कंप्लीट करू शकता. त्यासाठी रिंग वेगळी पर्चेस करायची गरज नाही. अशा प्रकारे बघा रिंग मी पूर्णतः व्यवस्थितपणे फिक्स करून घेतलेली आहे. फार जास्त ओढायची गरज नाहीये फॅब्रिक पेंटिंगमध्ये. आता आपण कलर करायला सुरुवात करूया. नेहमी रफ क्लॉथ घ्यायचा आहे आपल्याला पेंटिंग करता वेळेस. ब्रश व्यवस्थित वॉश करून घ्यायचे. आता आपण पूर्ण बॉडीला ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे. आता ब्लॅक कलर विषयी मी तुम्हाला सांगेन, तर काळा रंग वापरताना थोडंसं काळजीपूर्वक वापरायचं आहे, जेणेकरून तो सगळीकडे पसरला नाही पाहिजे आणि व्यवस्थितपणे जिथे लागणार आहे तिथेच तो लागला पाहिजे. तर तुम्ही इथे ज्यावेळेस आपण कलर करू, त्यावेळेस आपण स्ट्रेट लाईन्स अशा करायच्या बघा. ब्रश मध्ये-मध्ये वॉश करून घ्यायचं आहे, जेणेकरून कलरिंग व्यवस्थित पद्धतीने लागेल. वॉश करा, क्लीन करा आणि पुन्हा सुरुवात करा. डायरेक्शन बघा मी स्ट्रेटच ठेवलेलं आहे. डायरेक्शन कुठेच चुकवायचं नाहीये. आता इथे कर्व्ह लाईन होती. त्यासाठी मी अशा पद्धतीने ते कर्व्ह करून घेतलेलं आहे आणि मी सांगितलंय, की तुम्ही पॉइंटेड ब्रशचा वापर करा एजेस करताना. ब्लॅक रंग आहे. रेषेच्या बाहेर गेलं, की पेंटिंग थोडंसं वाढत-वाढत जाईल, जेणेकरून ते शेप्स वगैरे परफेक्ट दिसणार नाही. ब्रशला वॉश करायचं, मध्ये परत क्लीन करायचं, कलर घ्यायचं आणि पुन्हा कलरिंग करायचं आणि फ्लॅट ब्रशचा वापर करते, जेणेकरून आपले कलरिंग एकसारखं आणि व्यवस्थित होईल. ड्राय ब्रश झाला, की पटकन वॉश करायचं आणि पुन्हा कलर घ्यायचा. ड्राय ब्रश जास्त वेळ फिरवू नका. नाहीतर पॅच दिसतील आणि ते छान दिसणार नाही. छोटे-छोटे पॉइंट ज्यावेळेस असतील, त्यावेळेस तुम्ही पॉइंटेड ब्रशचा वापर करायचा. तर बघा मी ह्याला ब्रशला वॉश करते आणि इथे माझ्याकडे पॉइंटेड ब्रश आहे. 000 किंवा 0 नंबरचाही घेतला तरी चालणार आहे. त्याला क्लीन करून घ्यायचंय आणि इथे एजेसच्या इथे बरोबर तुम्ही पॉइंटेड ब्रश यूज करणार आहात, जेणेकरून तुमचे एज परफेक्ट येतील आणि कलर इकडे-तिकडे पसरणार नाही. आता बघा इथे एजेस आहे. ते मी तुम्हाला दाखवते करून. मी एका साइडला फ्लॅट ब्रशनेच केलं होतं. पण न्यू बिगिनर स्टुडंट्स असतील तर मे बी फ्लॅट ब्रशचा वापर करायला जमणार नाही पटकन. तर तुम्ही पॉइंटेड ब्रशचा वापर करा. फॅब्रिक पेंटिंगमध्ये फिनिशिंग फार इम्पोर्टंट आहे. एजेस क्लीन झाले पाहिजेत, व्यवस्थित झाले पाहिजेत. एजेसमध्ये कोणत्याही प्रकारमध्ये
अ, असं मेसी नको वाटायला, सुंदर दिसलं पाहिजे आणि वन स्ट्रोकमध्ये ते एज कंप्लीट झालं पाहिजे. बरेचदा काय होतं, आपल्याला जमत नाही किंवा आपला हात असा शेक होतो. तर आपण तुटक-तुटक म्हणजे बघा इथून असं, असं करत जातो. तर जेणेकरून ते व्यवस्थित दिसत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तुम्ही याला पेनसारखंच समजणार आहात आणि पेनसारखाच याचा वापर करणार आहात, जेणेकरून ते एजेस तुमचे एकदम परफेक्ट दिसतील. आता मिडल पार्टला तुम्ही कंप्लीट करताना नेहमी फ्लॅट ब्रशचा वापर करा, जेणेकरून ते लवकर होईल. याच्यावरतीही मार्किंग आहे. ते आपण पूर्णतः पहिलं कलर करून घेऊया आणि नंतर हे पेनचा कलर सुकल्यानंतर आपण वरच्या बाजूने पांढऱ्या रंगाचा वापर करून कलरिंग करूया. आता असाही प्रश्न पडला असेल काही स्टुडंट्सना, की तुम्ही इथूनच स्टार्ट केलं, आपण वरच्या साइडने स्टार्ट केलेलं चालेल का? तर तुम्ही करू शकता. पण न्यू बिगिनर स्टुडंट्सना मी सजेस्ट करेन, की नेहमी मोठ्या पार्टपासून सुरुवात करा. जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडंट थोडा अजून बिल्ड होईल, की हां, आपण इथे व्यवस्थितपणे करू शकतोय म्हटल्यावरती आपण इथेही छान पद्धतीने करू. त्यासाठी मी तुम्हाला मुद्दामून हा मोठा पार्ट पहिला दिलेला आहे. तिथे तुम्ही व्यवस्थित करायला सुरुवात केलीत, कारण की मोठा स्पेस मिळतोय. तुम्ही सुरुवातीलाच इथे जर कुठे काही चुकलं, तर मग गडबड होऊ शकते. इथला मोठा स्पेस तुम्ही एकदा केलात, तुम्हाला प्रॅक्टिस झाली, की तुम्ही छोट्या-छोट्या स्पेसला व्यवस्थित पद्धतीने वळण देऊ शकता ब्रशला. म्हणून पहिलं हे करायचं पाठ, त्यानंतर मग आपण वरच्या दिशेला जाऊया आणि तो कलर व्यवस्थितपणे मर्जही होतो. काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त कलर खूप ड्राय नको व्हायला. आता मी एक सांगेन, की बघा इथे माळ दिलेली आहे गळ्यात. त्यानंतर मग इथेही बाजूबंदावरती छोटं गंध लावलेलं आहे. तर मी तिथे पूर्ण ब्लॅक कलर केलेला आहे. आपण ते वरून लावायचं. हे कलर पूर्ण ड्राय झाल्यानंतर तर त्याची काळजी करू नका. तुम्ही पूर्णतः ब्लॅक कलर करून घ्या. नंतर आपण वरून ते सगळे डिटेलिंग्स करायचे आहे. ब्रशला वॉश करून क्लीन करायचं विसरू नका. आता बघा कुठेही कुठल्याही प्रकारचा पॅच दिसत नाहीये किंवा गॅप दिसत नाहीये. बघून घ्यायचं तुम्हाला व्यवस्थित. आणि जसं-जसं पांडुरंगाचं पेंटिंग छान कंप्लीट होत जाणार आहे, ते अजून सुंदर दिसत जाणार आहे. इथे मध्ये पण जे आहे ते गॅप ठेवायचे, चुकून त्याला फिल करू नका. आता बघा इथे मी फेसच्या इथे गेलेली आहे, तर तिथे आपल्याला पॉइंटेड ब्रशचा वापर करून छान आउटलाईन करून घ्यायची, जेणेकरून कलर बाहेरच्या बाजूला पसरणार नाही. आणि ब्लॅक रंग आहे ते इथे हात टेकवू नका, नाहीतर सगळ्या बाजूला ब्लॅक रंग लागेल. म्हणून मी म्हटले पेंटिंग सुरुवात करताना, की ब्लॅक रंग थोडंसं जपून आणि व्यवस्थित पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे आणि थोडं पेशन्सफुली वापर करायचा, जेणेकरून ते कुठेही पसरणार नाही आणि पेंटिंग कुठेही खराब होणार नाही. काही काळ्या रंगात बरेचदा असं होतं. पेंटिंग करताना आपलं लक्ष राहत नाही आणि कुठेतरी ड्रॉप तरी लागतं किंवा कुठेतरी पेंटिंगमध्ये सॅम्पल करताना आपण सॅम्पल चेंज करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही मेन फॅब्रिकवरती, कुर्त्यावरती म्हणा किंवा ब्लाउजवरती म्हणा करत असाल, तर अशा पद्धतीने तुम्हाला चुकून जर तुमच्याकडनं काही झालं, तर आपण काही चेंज करू शकत नाही. आपल्याला फॅब्रिकच बदल करावा लागेल. आता बघा म्हणून मी मधला मोठा पार्ट पहिलं घेतलं होतं. जेणेकरून तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली ब्लॅक कलरची किंवा ब्लॅक कलर थोडंसं हेंडी झालं तुमच्यासाठी. तुम्ही वरचं जे फेसिंगची साइड आहे ती व्यवस्थितपणे करू शकाल. ब्रश वॉश करा, पुन्हा क्लीन करा. ब्रशमध्ये पाणी राहायला नको ह्याचे लक्ष देणार आहात.
आणि वॉश केल्यानंतर ब्रश असा वरून घ्यायचा नाहीये. मागील व्हिडिओमध्येही मी ही गोष्ट शेअर केलेली आहे, की नेहमी घेताना साइडने घ्या, जेणेकरून ते कलर किंवा पाण्याचा ड्रॉप चुकूनही तुमच्या कलरिंग पार्टवरती पडणार नाही. एकदा एजेस झाले, की तुम्ही मिडल पार्ट फ्लॅट ब्रशनी कंप्लीट करू शकता. गंधही आपण पुन्हा करायचा आहे. हाताला कलर लागलंय की नाही लागलं, हे व्यवस्थित चेक करा. तशी पेंटिंगच्या फोटोमध्ये डिटेलिंग्स आहेत, तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण डिटेलिंग्स पूर्ण करायचे आहेत. काहीही स्किप करायचं नाहीये पार्ट. मग इथे गंधाचा पार्ट जो आहे, तो मी थोडंसं ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ती ईझी जाईल. आणि जर तुम्ही प्रिंट आउट काढून आणली असेल, तर ती बरोबर ओपन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल, की कुठे कोणती डिटेलिंग तुमच्याकडनं चुकत तर नाहीये आणि ती आपल्याला पूर्ण व्यवस्थित करायची आहे. किंवा फोटो असेल मोबाईलमध्ये, तर तो ओपन करून बघा आणि तुमच्या समोर ते पिक्चर असलं पाहिजे, जेव्हा आपण पेंटिंग करतो त्यावेळेस, म्हणजे डिटेलिंग्स व्यवस्थित कळतं. छोटे-छोटे डिटेलिंग्स छोट्याच पद्धतीने पूर्ण करायचे आहे. आता पांडुरंगानं आपण पूर्ण असं ब्लॅक रंग दिलेला आहे. काळा रंग आपण सगळ्या बाजूला छान पद्धतीने दिलेला आहे. मी सांगितलं, की जर एजेस परफेक्ट येत नसतील, तर पॉइंटेड ब्रश वापरा. 0000 किंवा 0 पॉइंटेड पाहिजे आणि मग एजेसला एकदम शार्प क्लीन करून घेणार आहात, जेणेकरून कुठेही अनपरफेक्ट वाटणार नाही. परफेक्शन दिसलं पाहिजे आणि सगळं व्यवस्थित वाटलं पाहिजे, क्लीन वाटलं पाहिजे, नीट वाटलं पाहिजे. आता इथे पण बघा छोटे-छोटे गोष्टीचे डिटेलिंग्स आहेत, त्या आपण प्रॉपरली पॉइंटेड ब्रशनी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. तुरा बघा आपण व्यवस्थित छान पद्धतीनेच तो यावा, कर्व्ह शेप दिसावा अशा पद्धतीने केलेला आहे. थोडंसं पेशन्सफुली पेंटिंग करा, छान सुंदर होईल. आता आपण गंधाला पेंटिंग करूयात. गंध बघा इथे आपण करून घ्यायचा आहे. इथे हातावरती आहे आणि इथे डोक्यावरती आहे. तो कंप्लीट करून घेऊयात. नंतर इथे उपरणं आहे. उपरणाच्या इथेही आपण 2 स्ट्रोक्स असे द्यायचे स्ट्रेटवाले, ते अजून छान दिसतील. आणि माळ आहे गळ्यातली ती कंप्लीट करून घ्यायची. माळ जर दिसत नसेल, तर तुम्ही व्हाईट पेन्सिलचा वापर करा आणि इथे छोटीशी मार्किंग करा, जेणेकरून तुम्हाला ती ईझी जाईल. आता माळ करताना मी काय करणार आहे, ब्रशची बॅक साइड घेणार आहे आणि मी ती कलरमध्ये टिपवरती असं डिप करणार आहे आणि इथे मी असे पॉइंट्स करून घेणार आहे. हे जमत नसेल, पॉइंटेड ब्रशचा वापर करा आणि त्याच्याने तुम्ही डॉट द्या, काहीच हरकत नाही. त्यासाठी आपण आता ऑरेंज आणि पिवळा रंग दोन्हीही घेणार आहोत. आता वॉटर कंटेनरमधला पाणी चेंज करून घ्यायचंय, कारण की आपण ब्लॅक कलर इथे केलेला आहे. जर तोच पाणी याच्यात असेल, तर पूर्ण पेंटिंग पुन्हा खराब होऊ शकतं. ब्रश क्लीन करा, वॉटर चेंज करा आणि आता आपण बाकीचे डिटेलिंग्ज करायला घेऊया. सगळ्यात पहिलं ऑरेंज कलर घ्यायचा आपल्याला. तर इथे मी ऑरेंज रंग घेतलेला आहे आणि पॉइंटेड ब्रशचा वापर करते मी. 000 आहे हा ब्रश आणि इथे मी कलरिंग करायला सुरुवात करतेय. छोटंसं राउंड मी ठेवून दिलंय. तिथे आपल्याला ब्लॅक कलर करायचं. आता आपण बघा गळ्यातली माळ करायला घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं, की मागच्या टिपवरनं असं कलर घ्यायचं आणि तो कलर असं मागे बॅक साइडवरून टिप असं द्यायचं. बघा अशा पद्धतीने. पण सपोज न्यू बिगिनर स्टुडंटना ही अशी पद्धत जमत नसेल, तर आपण काय करायचं सिंपल आपलं पॉइंटेड ब्रश घ्यायचा आणि इथून सर्कल द्यायला सुरुवात करायची. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्कल्स कराल त्यावेळेस एकसारखेच असायला पाहिजेत आणि एकदम टिपवरती कलर घेतलाय बघा मी. ब्रशच्या टिपवरती कलर घेऊन कलरिंग करायचंय. बिलकुल जास्त घेऊ नका कलरिंग आणि तो कलरिंग पसरला नाही पाहिजे, साइजेस चुकले नाही पाहिजेत. हलक्या हाताने करणार आहात
चुकून तुमच्याकडनं एखादी साईज मोठी झाली, तर त्यावेळेस काय करायचं, कलरला पूर्ण तर ड्राय होऊन द्यायचं. आता हे ब्लॅक कलर आहे म्हणून ते आपल्याला मॅनेज करता येईल. पूर्ण कलर ड्राय होऊन द्यायचं. त्या कलरला ब्लॅक कलर पुन्हा करायचं. ब्रश बघा वॉश करायचं आपल्याला आणि त्यानंतर ब्लॅक कलर सुकल्यानंतर परत ऑरेंज कलर द्या. इथे आता मी लेमन कलर घेतलेला आहे, लेमन येलो जेणेकरून ते अजून उठून आणि छान दिसेल. अशा प्रकारे माळ पूर्ण झालेली आहे. ब्लॅक घेतलेला आहे रंग मी टिपवरती आणि इथे गंधाच्या मधोमध आपल्याला ब्लॅक रंग करायचा आहे. मी अशाच ट्रिकनी हे असं करत असते जेणेकरून ते एकदम परफेक्ट येतं. बघा असं बॅक साइडला आपण घेतलंय कलर आणि छोटंसं स्पॉट द्यायचं आपल्याला. बघा अशा प्रकारे. स्पॉट इव्हन येतं आणि एकसारखं येतं आणि छान दिसतं. हे असे छोटे-छोटे ट्रिक्स तुम्ही जर केलेत तर अजून छान पद्धतीने पेंटिंग कंप्लीट व्हायला मदत मिळेल. आता आपण इथेही आपण फ्लॉवर्स जे आहेत ते बनवून घेऊया छोटेसे. त्यासाठीही पॉइंटेड ब्रशचा वापर करायचा आहे. बाजूबंदावरचे आपण गंध कंप्लीट करून घेत आहोत. आता परत 000 पॉइंटेड ब्रश घेतलेला आहे. त्याच्या साइडला आपण छोटे-छोटे टिपके द्यायचे आहेत. मध्ये मी ऑरेंज कलर यूज केला आणि टिपक्यांना मी लेमन येलो कलर यूज करणार आहे. आणि मी गोल्ड मेटॅलिक कलर घ्यायला सांगितलं होतं. तोही मी घेत आहे. जेणेकरून थोडंसं ते छान शायनी दिसेल. ते इथे मध्यभागाला थोडं पण द्यायचंय. जेणेकरून थोडंसं स्पार्कलिंग कलर किंवा असं थोडंसं इफेक्ट आपलं ग्लिटरी वाटेल. ते अजूनही छान दिसेल, चमकेल थोडंसं. कंदाच्या एका बाजूलाही मी थोडंसं अशा देते शेड्स. त्यानंतर उपरण्यावरतीही आपण असं ऑरेंज कलर एकदम फेंट शेडमध्ये आपण ओढून घ्यायचं. डार्क नकोय ते. खाली ब्लॅक कलर आहे. तर त्याच्यावरती आपण ज्यावेळेस कलर देऊ, त्यावेळेस तो थोडासा लाइटर शेडच दिसणार आहे आणि तसंच पाहिजे आपल्याला बस. अशा 2 रेषा ओढून घ्यायचे. इथेही आता आपण खाली विटेवरही ऑरेंज कलर देत आहोत. सगळ्यात पहिले पॉइंट्स, एजेस फ्लॅट ब्रशचा वापर करते बघा मी. ब्रश चांगल्या पद्धतीने वॉश करून घ्या. ब्लॅक कलर वापरलेला आहे आपण. बिलकुलही लागता कामा नये ब्रशला. जेणेकरून आपलं पेंटिंग बिघडू शकतं. पेंटिंगचं डायरेक्शन मी असं चेंज केलंय जेणेकरून ते मला पेंट करताना सोपं जाईल आणि डायरेक्शन माझं सेम एकसारखं येईल. आता आपण कलरिंग ह्या पार्टला करणार आहोत. त्यासाठी कलर कोणकोणता लागेल? व्हाईट आहे, ऑरेंज शेड आहे आणि लेमन शेड आहे आपला येलो. तर आता मी सगळ्यात पहिलं व्हाईट शेड घेणार आहे इथे एजेसला आणि मी 000 ब्रश घेतलेला आहे. हे असं तुम्ही व्हाईट कलर केलत, की खूप सुंदर आणि असं चमकदार पेंटिंग दिसतं. वन साइड दाखवते बघा मी पहिल्यांदा तुम्हाला. त्यानंतर मग तुम्ही येलो घेणार आहात कलर, लेमन येलो कलर आणि थोडंसं फास्ट करणार आहात इथे तुम्ही ह्या स्टेजला. थोडा हाफ पार्ट जवळ-जवळ मी लेमन येलो कलरने केलेला आहे. आता मी ऑरेंज शेड घेतेय. सर्कलच्या बाहेर फक्त जाऊ नका. तर ह्या स्टेजला जो पॉइंटेड ब्रश आहे तो आपण ठेवून द्यायचा आहे आणि फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे आणि ऑरेंज शेड बरोबर आपण हा कलर मर्ज करायचा. ब्रश क्लीन करा. कलर ड्राय झाले नाही पाहिजे त्याच्यावरती लक्ष देणार आहात तुम्ही. तिन्ही पण शेड्स असे छान खुलून दिसतील. आता इथे पांढरा रंग जो आहे, तोही छान मर्ज करून घ्यायचा.
ब्रश क्लीन करा. ऑरेंज शेड थोडंसं घेते मी आउटर साइडला. बघा अशा पद्धतीने तुम्ही हे कंप्लीट करून घ्यायचंय. शेड बघा किती छान दिसतात. पांढरा रंग, इथे येलो रंग आणि ऑरेंज तिन्ही रंग एकमेकांमध्ये छान पद्धतीने मर्ज झाले आहेत. जेणेकरून पेंटिंग अजून अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसत आहे. असा प्रकाश मूर्तीवरून मागून पडतोय असं वाटतंय आपल्याला. तसंच आपल्याला क्रिएट करायचं आहे. आता ही साइड तुम्ही कंप्लीट करून घ्या अशाच पद्धतीने. पहिली हाल्फ साइड करा, नंतर मग सेकंड साइड करा. जर फास्ट करणार असाल तुम्ही दोन्ही साइड एकत्र करून केलीत तरी चालते. तर सेम प्रोसेस मी ह्या साइडला केलेली आहे. व्हाईटचं प्रमाण थोडंसं जास्तही घेऊ शकता, जेणेकरून ते अजून मोर अट्रॅक्टिव्ह दिसेल, छान दिसेल आणि अशी पेंटिंग तुम्ही कंप्लीट करून घ्यायची आहे. सिम्पली एवढंच पांडुरंगाचं पिक्चर तुम्हाला करायचं असेल, कुठेही पेंट तुम्ही इतकंसंही करू शकता. पण आपण इथे कमानही दिलेली आहे, खाली नावही दिलेलं आहे, ते करायचं आहे आपल्याला. तर ह्या पद्धतीने तुम्ही इतकं पांडुरंगाचं पेंटिंग कंप्लीट करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. ईच अँड एव्हरी डाउट्स क्लिअर केलेले आहेत मी तुमचे आणि डायरेक्शन एकच ठेवायचं कलरिंग करताना. कुठलाही डायरेक्शन चेंज करू नका. व्यवस्थित पद्धतीने करा. नाजूक-नाजूक ज्या गोष्टी आहेत, ते व्यवस्थित डिटेलिंगमध्ये 000 ब्रश वापरून कंप्लीट करा. जेणेकरून ते फिनिशिंगनी व्यवस्थित कंप्लीट होईल आणि तुम्हाला यात काहीही डाऊट असेल, तर नक्की मला कमेंट करून कळवा. तुमचे डाउट्सही क्लिअर केले जातील आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेला पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आपण कलरिंग करणार आहोत. मागील भाग जे आपण राहिलेला आहे तो कमानीचा आणि ते पांडुरंग जे लिहिलेलं आहे, तेही आपण कंप्लीट करणार आहोत. आणि फर्स्ट व्हिडिओ मी जो अपलोड केलेला आहे फर्स्ट डेचा फॅब्रिक पेंटिंग फ्री स्टाईल फ्लॉवर्स शिकवलेले होते. तर बरेच स्टुडंटनी खूप छान पद्धतीने त्याला कंप्लीट केलंय असं मला मेसेजही केलेला आहे. व्हेरी गुड मी सगळ्यांना सांगेन. आणि फॉलो करत राहा प्रोसेस ईच अँड एव्हरी जेणेकरून तुमचं पेंटिंग व्यवस्थित होईल आणि पुढेही तुम्हाला खूप सारे ॲडव्हान्स पेंटिंग्स बघायला भेटणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ सतत बघत राहा. सगळे सीरीज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि सतत प्रॅक्टिस करा. पेशन्सफुली पेंटिंग करा हेच सांगेन मी तुम्हाला. राहिलेलं पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करूया. थँक सो मच.